ताई पैसे दे ना. ठीक ठीक गो अवे. ताई प्लीज पैसे दे ना, भूक लागली. तुझी माझी कंडिशन सेम आहे माहितीये. यू नो माझी मावशी म्हणते एकादशीच्या घरी शिवालय. शिवरात्र ताई, शिवरात्र. तेच ते व्हॉटएव्हर. आता ताई सांगितलं, दे ना ताई पैसे दे ना. अरे हे ताई दे ना, तुझं सगळं चांगलं होईल, तुझं लग्न होईल. ताई दे ना. लग्न होईल? तू काय भविष्य सांगते का? नाही ताई, आशीर्वाद देते. ओके लग्न सोड. माझ्या बॉयफ्रेंड बरोबर पॅचअप होईल? हा होईल ताई. बघा हा ताई. बस बस थांबा थांबा थांबा. प्लीज ताई दे ना लवकर. गॅरी अरे ताई दे ना यार. पैसे. ताई गॅरी गॅरी हा पुढे थांबायचे. चला गॅरी स्टॉप. गॅरी स्टॉप. वेट. गॅरी डॅम इट. अरे यार. नमस्कार. नमस्कार नमस्कार. या ना, या या या, बसा बसा. पाणी देते. अहो राहू दे, तुमची तब्येत बरी नाहीये ना? अहो का हो, माझी तब्येत कधीपासून बरी नाहीये हो. राधिकाची आणि गुरुची कोर्टामध्ये केस सुरू झाली ना, तेव्हापासून बरं नाही. पाक काही कळतच नाही हो, काय करावं सुचतच नाही. मी समजले नाही. गुरुनाथच्या राधिकाची कोर्टाची तारीख पडली ना हो, घटस्फोटाची. हो, राधिकाचं बोलणं झालंय माझ्याशी त्याविषयी. हे हिअरिंग आता फायनल असेल. यावेळी निकाल लागेल कोर्टाचा. नाही नाही ना हो, तेच तर व्हायला नकोय ना हो. मला त्या दोघांचाही घटस्फोट व्हायला नकोय ना हो. अहो, तुम्हाला सगळं माहित असून सुद्धा तुम्हाला असं वाटतं की डिव्होर्स होऊ नये? तेही मला अजूनही असं वाटते सगळं काही आलबेल होईल म्हणून. तुमचा अजूनही तुमच्या मुलावर विश्वास आहे? माझा माझ्या सुनेवर विश्वास आहे. मला माहित आहे माझी सूनच हे लग्न वाचवू शकते. मला माहित आहे बाई राधिकाच माझ्या निगरगट्ट भरकटलेल्या मुलाला गुरुनाथला वट्टीवर आणू शकते. अजूनही हे नातं संपलेलं नाही बाई. मी काहीतरी करा ना प्लीज, पाया पडते काहीतरी करा हो. हो बरं ठीक आहे, एक वेळ मी तारीख पुढे ढकलली तरी त्यांनी काय होणार आहे? ओ माझ्या लेखाला आणि सुनेला वेळ मिळेल ना, त्यांची चूक कळ ना. वेळ मिळेल? अहो आधीच खूप उशीर झालाय. तुमच्या सुनेला गुरुनाथमुळे खूप सहन करावं लागलंय. माफ करा, मी यात काहीही करू शकत नाही. येते मी. जाऊन बरं, तुम्ही बाईचा आहात ना. एक बाई एका बाईचं दुःख समजते म्हणतात ना. अहो तुम्हालाही नवरा आहे, संसार आहे. तुम्ही संसार जोडता की मोडता? संसार वाचवायचा असते का नाही? आई, आम्ही नेहमीच शक्यतो संसार वाचवायचाच प्रयत्न करतो. पण जेव्हा दोघांची इच्छा नसते ना, तेव्हा वेगळं झालेलंच बरं असतं. शांतपणे विचार करा आणि माझ्या बोलण्याचा राग नका मानू. येते. आणि म्हणूनच आपण यांच्यासाठी दुसरा जॉब शोधला पाहिजे. चांगली आयडिया. मी माझ्याकडे देऊ का नोकरी? तुझ्या कंपनीत ते तू लाभ देशील, पण यांना हे आवडलं पाहिजे ना. नाही नाही, आणि मी तर म्हणते तू खरं तर याच्यात प्रत्यक्ष पडूच नको. परस्पर काही करता आलं ना तरच बघ. हा तसंही करता येईल. म्हणजे बाकीच्या कंपनीज मध्ये पण चांगल्या ओळखी आहेत माझ्या. म्हणजे सगळे मॅनेजर्स ओळखीचे आहेत. सो गुरुला चांगलं पॅकेजही देऊ शकतो मी. हुशार आहे. हा मग तसं झाल्यानंतर जास्त बरं होईल. येऊ का? आत येऊ? या. काही पर्सनल बोलणं चालू असेल तर नंतर येऊ का मी? बोला. काय ते स्पष्टच बोलतो. आज सकाळी आपला विषय चालला होता, त्या विषयावर मला क्लॅरिटी पाहिजे. डिवोर्स नंतर मला नोकरी असणार आहे की नाही, असल्यास त्याचा पगार किती, या सगळ्या विषयावर काय ते मला क्लिअर सांग. आपलं जे बोलणं झालं ते क्षणभर विसरून जा.
आणि आता मी तुम्हाला काय सांगते त्याचा विचार करा. काय आता? जर समजा तुम्हाला आहे या पोझिशन पेक्षा चांगली, जास्त चांगल्या पगाराची नोकरी मिळाली तर तुम्ही ही कंपनी सोडून जाल? म्हणजे मी सांग स्पष्टपणे सांगायचं तर गुरु, तू जर इथेच काम करत राहिलास तर राधिकाला त्याचा त्रास होणार आणि तुलाही त्रास होणार. कारण तिने कितीही जेन्युइनली काम करण्याचा प्रयत्न केला तरी तुला असंच वाटत राहणार की ती बॉसिंग करते. तो विचार कर, जर तुला जास्त चांगली नोकरी किंवा जास्त चांगलं पॅकेज जर मिळत असेल तर दोघांचाही मनस्ताप वाचेल. ओ नाही, स्मार्ट. अच्छा, म्हणजे मला कल्पनाच नव्हती मॅडमने त्यांच्या वतीनं बोलायला एक स्पोक्स पर्सन सुद्धा ठेवलाय. अरे गुरु, मी सिरियसली सांगतोय काहीतरी. हा, मला बोलू दे. मला काय नाटकं कळत नाही तुमची? हा, मला एकदा नोकरीवरून काढून टाकलं की तुम्हाला दोघांना रान मोकळच आहे, नाही का? काय बोलताय तुम्ही? हे बोलताना लाज नाही वाटत तुम्हाला? नाही नाही नाही, बोलू दे ना त्याला बोलू दे. त्याच्या मनात काय काय चाललंय ना ते कळू दे ना. जे डोळ्यांना दिसतंय ते बोलतोय. नाही, तुम्ही मला बोलायचं ना. मी शनायाबरोबर फिरतो, माझा अफेअर आहे शनायाबरोबर. मग तुमचं काय? आमचं ते अफेअर आणि तुमचं ते शुद्ध प्रेम. प्लॅन एकदम कमाल आहे पण हा तुमचा. एकदा गुरुनाथ सुभेदार या कंपनीतून बाहेर गेला की सौमित्र बनहट्टी आणि राधिका सुभेदार. वासा गुरु, मी ऐकून घेतो म्हणून वाटतं ते बोलायचं नाही, कळलं ना? तोंड सांभाळून बोलायचं. काय करते? तोंड सांभाळ करते. बस आता. काय करताय हे? काय चाललंय तुमचं? सगळं बोलताना लाज नाही का वाटत तुम्हाला? जरा विचार करा ना बोलताना. ज्यांच्याबद्दल आपण बोलतोय ना त्यातला एक आपला जवळचा मित्र आहे आणि दुसरी लग्नाची बायको आहे. पण नाही, तुमच्या मनात हा विचारच येणार नाही. मी काही बोलत नाही ना याचा गैरफायदा घेऊ नका. ती चांगुलपणानं तुमचा विचार करतेय, पण नाही, तुम्ही डिझर्वच करत नाही हे. त्यापेक्षा हे बरं आहे ना, तुम्ही ना इथेच याच कंपनी याच पोझिशनला राहा. हीच तुम्हाला शिक्षा. अजून काही पाहिजे? क्लॅरिटी बोलायचंय? अजून काही नाही, झालं सगळं. मला काही बोलायचं नाहीच आहे. तुमचं काय चाललंय ते दिसतंय आणि चालू दे. अरे सॉरी. राधा, हे सगळं माझ्याचमुळे होतंय का? खरंच राधाला गरज आहे का माझ्या आधाराची? बाद झाला यार, खूप रिझन्स ऐकले. आता ये बरं तू इकडे. कोणाची इन्फॉर्मेशन? इथल्या सगळ्यांबद्दल मी तुला सांगितलंय. ओके, बरं ऐक. ओके, तर तू लवकरात लवकर ये. बास आता. उद्या सिरियसली? कूल, मी वाट बघते. बाय, लव यू. फायनली माझा FGP येणार. हॅलो हॅलो मावशी, तू पोहोचलीस ना लंडनला? अच्छा, ऐकू येतंय. हा ऐक ना, काही नाही, मी तुला मिस करते असं सांगायला फोन केला होता. हो यार, तू आणि किडाना मला नेमका आयत्या वेळेला असं मी सिच्युएशन मध्ये असताना सोडून गेलात. बरं ऐक, येताना माझ्यासाठी लंडनहून खूप शॉपिंग करून ये. ओके, प्लीज डोंट फॉरगेट. नक्की? ओके, लव यू. बाय, विथ यू. बाय. पैसे वगैरे काही नाहीये, प्लीज. आणि इरिटेट करू नका, जा. अरे मी केडी आहे, केडी. मी मस्त.
तुला आणि मावशीला खूप मिस केला यार. अरे यार मी पण मिस केलं तिकडे. पण ते सगळं जाऊ दे, तुझी ट्रिप कशी होती? हा सांगतो ना. एकदम फर्स्ट क्लास, एकदम फुकट. माझ्या मित्राच्या पैशावर जयपूर फिरलो. ते काय पिंक पॅलेस, उमेद महल, जौहरी बाजार. ए केड्या, नेक्स्ट टाइम मला पण घेऊन चल ना प्लीज 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 प्लीज. तुला घेऊन जायला हरकत नाहीये ग, पण काय आहे की तुला घेऊन गेलो ना तू माझे सगळे खिसे रिकामे करशील. व्हेरी फनी, हा व्हेरी फनी. बरं ऐक, देयर इज अन इम्पॉर्टंट न्यूज. खूप महत्त्वाची न्यूज आहे. काय झालं हा? गुरुचा डिवोर्स झाला वाटतं. हा गेस गेस गेस. नाही कळत आहे. FGP येणार आहे. इथे येणार आहे. येस. सुटे द्या ना मॅडम. थांबा, मी घेऊन येते. आई मी निघते. हा राधिका, काय काय बाई असं काऊन बरं करत आहेस तू? काय झालं? काऊन बरं तू गुरुलाची कामावरून काढत आहे? तुमच्या या सगळ्या बाबतीमध्ये सौमित्र काऊन चौकशी करत आहे? तो काऊन लक्ष घालत आहे? घरच्या गोष्टी घरातच ठेवायच्या असतात ना बाई, बाहेर काऊन जायच्या? घरातल्या गोष्टी तर बाहेर यांनीच आणल्या ना. शण्याबरोबर राजरोसपणे फिरत होते, मला घराच्या बाहेर काढून तिला घरात आणली. हे बास झाला आई, मला आता कंटाळा आलाय. मला परत हे विषय उगाळून नाही काढायचे. एवढंच आता ठरलंय ना, आता हवाच आहे ना डिवोर्स, तर करूया ना. मी आमच्या ऍडव्होकेट भालेरावांना भेटतो आणि त्यांना सांगतो एकदाच की मला डिवोर्स घ्यायचा, ही बायको नकोच आहे मला. अरे गुरु, गुरु ऐक ना. गुरु, आता पहा बरं राधिका, तू असं काऊन बरं बोलत आहे? तर जुन्या जुन्या गोष्टी काऊन बरं उकरून काढायच्या सांग बरं. झालं ना सगळं, गेलं, विसरून जा, नव्यानं संसार करा ना. तो सुधारत आहे ना. आणि हे सुधारतात असं तुम्हाला वाटतंय, प्रत्यक्षात तसं काही नाही. राधिका बोल. कुठे गेल्या या बाई? कुठे शोधायचं यांना आता? एक मिनिट. त्या लाल कपडेवाल्या बाई तुम्हाला काही दिसल्या का इथून जाताना? नाही हो. नाही का? नाही. काय बाई आहेत, सकाळ सकाळ धंद्याची खोटी करून ठेवली. कुठे शोधायचं यांना आता? जेनी, येस. तुझी मॉम कधी येणार आहे? मॉम हा, ती क्रिसमस नंतर येईल. क्रिसमस नंतर? अरे खूप उशीर होईल, त्यांना लवकर बोल ना जरा, म्हणजे आपण बोलून घेऊया त्यांच्याशी, सगळं ठरेल ना. चला. अरे लाजतेस काय, खरं सांगता. आणि हे बघ खूप सोपं, म्हणजे माझ्या साईडने राधिका वहिनी बोलणार, मग मॉम येणार, मग त्यांच्याशी जे काही बोलणं होणार, आणि मग ठरेल ना आपलं लग्न. कसं आहे, तुळशी लग्नानंतर लग्न ठरतात, हे माहितीये का तुला? आय नो, मॉमने सांगितलं होतं. चला. कमाल. सो हे झालं तो एक मुहूर्त. बहन जरा देख के चलो ना, इतनी आप तेजी से जा रही हैं, लेकिन यहाँ पर हम लोग भी चल के जा रहे हैं. सॉरी, पण तमें पण जोईने चालो ने. अरे क्या मालूम है, आपका नया नया प्यार है, लेकिन फिर भी आनंद भाई, मिस जेनी, हैव अ हैप्पी लाइफ. हे गुजराती बोली नाही आहे, એટલે शी अंडरस्टूड की मी पण गुजराती છું. तिला आपली नावं कशी माहिती? नाही ती गुजरातीत बोलली की તમે पण જોઈને ચાલો ને भाई. सर, तिला आपली नावं कशी माहिती? ओळखीची होती का? तू शेवटी तिने नाव घेतलं जेनी आणि आनंद. दॅट्स व्हॉट आय एम सेइंग. ओ गॉड, गुजराती पण आणि आपलं नाव पण, म्हणजे ती ओळखते आपल्याला. ओ सर, इट्स ओके. जाऊ दे आता, चला आपल्याला लेट होतंय. अरे रामचंद्र, काय म्हणतोय? मी मस्त आहे, तुम्ही कसे आहात? अरे मी एकदम छान आहे. बाबा कसे आहेत? बाबा एकदम मस्त आहे. तुमची आठवण काढताय, सतत येत नाही आहात घरी तुम्ही. अरे हो ना, शाळा सुटल्यापासून बाबांची भेटच नाही. या एकदा घरी या, नक्की या जरा. नक्की येतो. अरे रिलॅक्स. ओके. अगं मी होतो ना मागणं, येत कशाला घाई पुढे यायची? ओ काका, गुरु शनायावर लक्ष ठेवण्यापेक्षा स्वतःच्या बायकोवर लक्ष ठेवा. बघा काय म्हणाल्या त्या. काय म्हणाल्या? गुरु शनायावर लक्ष ठेवण्यापेक्षा स्वतःच्या बायकोवर लक्ष ठेवा. कळलं का मिशी? हा, मिशी म्हणाली. मिशी कोणतरी गुप्तहेर दिसते.
गुरु आणि शनयाने पाठवलेल्या तर नसतील? बघायलाच पाहिजे. नमस्कार. स्वयंसिद्धाच्या आजच्या लाईव्ह शो मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आणि आजचा आपला विषय आहे विवाह बाह्य संबंध. चला सगळ्यांची गप्पा मारूया. बरं मला सांगा, ज्या स्त्रीशी पुरुष प्रतारणा करतो त्या स्त्रीला खूप भोगावं लागतं. तिला घराबाहेर राहावं लागतं किंवा माहेरी जावं लागतं. अशा वेळी स्त्रीने सक्षम व्हायला हवं. बरोबर आहे. तुम्ही काय सांगाल? त्या बाहेरच्या बाईला चांगलं खडसावून सांगावं. सामदाम दंडभेद वापरून स्त्रियांनी राहिलं पाहिजे. नाहीतर काय, मुळात पुरुषांना घरात सोन्यासारखी बायको असताना कशाला असं वागलं पाहिजे? ही सर्वस्वी त्या पुरुषाची चूक आहे. हा त्या पुरुषांचा दोष आहे. एक मिनिट. तुम्ही फक्त एकाच बाईचा विचार करून तिची बाजू मांडून तिच्या बाजूने बोलताय. म्हणजे तुम्ही कधी दुसऱ्या बाईचा विचार केलाय? तिची बाजू कधी ऐकून घेतलीये? कसली बाजू? कसली बाजू? हा नाही, बरोबर आहे, तुम्ही असं बोलणारच. कारण जी पीडित स्त्री आहे ती तुमची मैत्रीण आहे ना. पण ती दुसरी बाई जर तुमची मैत्रीण असती तर तुम्ही असाच विचार केला असता? एक मिनिट, तुम्हाला काय म्हणायचंय? कारण अशा केसेसमध्ये दोन्ही बायकांची फसवणूक होते. पुरुष काय करून चवरून नामानिराळा राहतो. सहानुभूती मिळते पण ती फक्त त्याच्या बायकोला. आता तुमच्यासारखं दुसरं लग्न करून सुखी होणाऱ्या बायका खूप कमी असतात. तेव्हा ह्यापुढे सगळ्या बाजूने विचार करा आणि मगच बोला. हिची एफजीपी येणार, कामाला मला लावलं. नूडल्स आण, बटर आण, चीज आण. कोण आहे कोणी एफजीपी? कशाला रॉयल ट्रीटमेंट? अरे कुठे नाही कशाला म्हणते? एक मिनिट, फोन करायचं ना अर्जंट. पण हॅलो, प्लीज अर्जंट आहे. हॅलो हॅलो हॅलो, काय झालं? काय झालं? काय बॅलन्स संपला? जास्त बॅलन्स भरता येत नाही का तुम्हाला? म्हणजे काय? बॅलन्स सगळं तुम्ही संपवला. 2 मिनिटं सांगून अर्धा तास गप्पा मारताय तुम्ही जन्मभराच्या. हा काहीतरी त्या बायकांना ना फोन देणंच बेकार आहे. काय फुकटेगिरी आहे. ए तोंड सांभाळून बोला केड्या. हा आगाऊपणा महागात पडेल तुला. तुझ्याकडनं कोणी फोटो काढून घेणार नाही. मेमरी कार्ड करप्ट करून टाकीन तुझं. हाय मॅम, मसाले घेणार का? मसाले नाही नको. अहो नको काय म्हणताय? राधिका मसाले कंपनीचे मसाले आहेत. एकदम स्वादिष्ट असतात. चव एकदम सॉलिड. जादू आहे जादू. तुम्ही राधिका मसाले कंपनीचं नाव ऐकलंच असेल ना? अहो त्या बाई सुद्धा ना अशाच रस्त्यावर मसाले विकायच्या. आता मोठं ऑफिस आहे त्यांचं. आज 300 करोडचा बिझनेस करते. काय माहित आमचंही नशीब कधी उघडेल. आम्ही असे मोठे होऊ कधीतरी. तुम्ही आता जिच्याबद्दल बोलताय ना तीच मी आहे, राधिका सुभेदार. काय सांगताय? तुम्ही राधिका? हो मॅडम, खूप आनंद झाला हो तुम्हाला भेटून. खरं तुमच्या यशाचं कौतुक करावं ना तितकं थोडंच आहे. अहो हे फक्त माझं नाहीये काम, माझ्या सहकाऱ्यांमुळे झालंय हे सगळं. वा वा, खरंच छान आहे, खरंच छान. पण एक बोलू का? हा काय, यश मिळालं ना शत्रू तितकेच वाढतात हो. कोणाला आजकाल कोणाचे यश बघवत नाही. यशाच्या शिखरावर कधी नेतील आणि तिकडनं ढकलून देतील ना, भरोसा नाही. आता हेच बघा ना, तुमच्याकडे सगळं सुख आहे हो, पण तुम्हाला तुमच्या नवऱ्याला सांभाळून ठेवता आलं नाही.
सगळं सुख पायाशी असूनही नवरा आपला नसेल तर त्या सुखाला काय अर्थ आहे? तुमचे वाईट दिवस सुरू होत आहेत राधिका सुभेदार. युअर काउंटडाऊन बिगिन्स नाव. 4, 3, 2. कोणा तुम्ही? राधिका, मी आले. दिवाळी झाली, आता तुझं दिवाळ निघा.